हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. उपनगराध्यक्षपदी सचिन बोपचे अविरोध, तर स्वीकृत सदस्यपदी हितेश चोपकर, शैलेश मेश्राम व प्रमोद तितीरमारे यांची नगराध्यक्ष सागर गभनेकडून निवड. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून स्वीकृत सदस्य निवडीला कडाडून विरोध. नगर परिषद कार्यालयात प्रचंड गदारोळ. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आज दिनांक 16 जानेवारीला नगर परिषद कार्यालय येथे नगर परिषद उपाध्यक्ष व 3 स्वीकृत सदस्यांची निवडणूक प्रक्रिया मोठ्या गदारोळात पार पडली. सर्वप्रथम उपनगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सचिन बोपचे यांची अविरोध निवड करण्यात आली. नंतर स्वीकृत सदस्य पदाकरिता भारतीय जनता पक्षातर्फे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे सलाम तुरक, तर सागर गभने यांच्या गटाकडून हितेश चोपकर, शैलेश मेश्राम व प्रमोद तितीरमारे यांच्या व्यतिरिक्त एकूण 10 जणांची नावे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली होती. यात अभिषेक कारेमोरे व सलाम तुरक यांची स्वीकृत सदस्यपदी निवड निश्चित मानली जात होती. पण सभेत नगराध्यक्ष सागर गभने यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत हितेश चोपकर, शैलेश मेश्राम व प्रमोद तितीरमारे यांना स्वीकृत सदस्य घोषित केले व सभा समाप्तीची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या नगर परिषद सदस्यांनी या निवडीला कडाडून विरोध केला व संतप्त होऊन प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे नगर परिषद कार्यालयात काही काळ प्रचंड गदारोळ निर्माण झाला. एकीकडे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे व माजी नगराध्यक्ष अमर रगडे यांनी या निवड प्रक्रियेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली व माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याकरिता गेले. तर दुसरीकडे नगराध्यक्ष सागर गभने यांनी ही निवड नियमानुसार असून संवैधानिक असल्याची प्रतिक्रिया दिली. नगर परिषद स्वीकृत सदस्यांच्या या निवड प्रक्रियेबद्दल शहरातील सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नेमकी कोणाची बाजू नियमानुसार बरोबर आहे याबद्दल शहरातील जनसामान्यांमध्ये आता चर्चा रंगली आहे. माननीय जिल्हाधिकारी या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. CV9 मराठी करिता अमृतलाल सरडे, मुख्य संपादक, तुमसर. तुमसरमध्ये आज निवडणूक प्रक्रिया घडणार होती, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल भाऊ? आतमध्ये काय झालं? आतमध्ये तर नगरसेवक, नवनियुक्त नगरसेवक होते त्या सभास्थळी, पण त्यांच्या सांगण्यानुसार असं कळलं का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही घटना पहिल्यांदा पाहण्यात आली का असं राष्ट्रपतीला असे अधिकार राहते का एकमेव निर्णय देण्याचे अधिकार राष्ट्रपतीला राहते. पण तुमसरचे नगराध्यक्ष असं वाटायला लागलं का हे राष्ट्रपतीपेक्षा मोठे झाले. एकमुखी निर्णय त्यांनी आज स्वीकृत सदस्याच्या बद्दल एकमुखी निर्णय त्यांनी दिला. जेव्हा सभा चालू होती तेव्हा त्यांनी 3 कोणते तरी नाव जे नियमाविरुद्ध आहे, जे नियमात कुठे बसत नाही. आज तुमसर नगरपालिकामध्ये 3 गट आहेत, प्रमुख 3 गट आहेत. एक भारतीय जनता पार्टीचा गट आहे आणि 2 राष्ट्रवादी पक्षाचे गट आहेत, ज्याच्यात 6 आणि 5 उमेदवार आहेत. तर प्रक्रियानुसार भारतीय जनता पार्टीचा 1 स्वीकृत सदस्य आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे स्वीकृत सदस्य ह्या नगरपालिकेत जाणार होते. परंतु हे जो घटना बाहेर जी प्रक्रिया नगरपालिका तुमसरमध्ये झाली, पीठासीन अधिकार जो तुमसरचे नगराध्यक्ष आहे हे अभ्यासू नाहीये मला असं वाटते. त्यांनी ज्या पद्धतीचा निर्णय आज इथे दिलेला आहे ते नियमाविरुद्ध आहे. आणि निश्चितच आम्ही सर्व, कारण मी सुद्धा त्या नामनिर्देशमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो, एकमेव उमेदवार होतो 11च्या गटात. आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे संयुक्तपणे राज्य शासनामध्ये हे कार्य करत आहे. तर निश्चितच हा एक चॅलेंजेबल, आता तातडीत आम्ही आज कलेक्टरकडे आता जाणार आहोत आणि निश्चितच हा विषय माननीय उच्च न्यायालय खंडपीठात आम्ही हा दाखल करू आणि 2 दिवसात, जवळपास 2 दिवसात याचा निकाल, लोकहितार्थ जो निकाल राहते, आम्ही ह्या 2 दिवसात आणण्याची प्रक्रियामध्ये लागू. आणि मला माहिती आहे का माननीय उच्च न्यायालयामध्ये हा जो निकाल येणार आहे हा निश्चितपणे हा ज्या पद्धतीचा निकाल येईल हा जनहिताचा निकाल राहणार आहे. हा जो एकला चलो रे हा नगराध्यक्ष आलेला आहे, तुमसर नगरीला लाभलेला आहे, तर निश्चितपणे आज जो यांनी निकाल दिलेला आहे हा निकाल त्याच्या विरुद्ध राहणार आहे. आज मी इथे हे घोषणा करतो. स्वीकृत सदस्याबाबत नियम असा आहे की आपल्या तुमसर नगर परिषदेचे गट आहेत, भारतीय जनता पार्टीचे 11 लोकांचा गट आहे नगरसेवकांचा, तुमच्या अध्यक्षांचा जे गट आहे ते 4 लोकांचा गट आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 आहेत
आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक गट 5चा आहे. नियम असा आहे याच्यामध्ये की आपल्याला DPOमध्ये फॉर्म भरायचा होता काल 2:30 वाजेपर्यंत. नियम त्याच्यामध्ये असा आहे की सर्व गटांकडून त्यांनी फॉर्म घेतले, गटनेत्यांनी तिथे फॉर्म दिला आणि दिल्यानंतर मग जो जिल्हाधिकारी ज्यांना पॉवर ऑफ हे देईल डेलिगेट करेल त्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याला संपूर्ण छाननी करून त्याची आहारतेची संपूर्ण पडताळणी करून त्यांच्यानंतर त्याला एक म्हणजे जे नियमामध्ये आहे त्याप्रमाणे तो नगरपालिका तुमसर जे नगराध्यक्ष पीठासीन अधिकारी आहेत त्यांना तो हे करेल, म्हणजे त्यांना ते म्हणजे जे अर्थ ठरलेला आहे त्यांना संपूर्ण माहिती देईल. आणि माहिती दिल्यानंतर मग आपण जे करतो आहे फक्त पीठासीन अधिकाऱ्याला फक्त डिक्लेअर करण्याचा अधिकार आहे, म्हणजे ते जे दिलेलं आहे त्याला ते फेरबदल करू शकत नाही अशा प्रकारच्या नियमामध्ये आहे. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जे कोणी एक उमेदवार होता त्याचा तोलनिक बळ जो होता 11×3/26 समजून घ्या कसं राहते. आणि तोलनिक बळ जे केलेलं आहे नियम ते महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहत अधिनियम 1965 त्याच्या अंतर्गत पूर्ण दिलेला आहे. आणि त्यामध्ये हे फॉर्म्युला आहे जसा 4चा गट आहे 4×3/26, 5×3/26, 6×3/26 अशा प्रकारची तोलनिक बळ काढायची आहे. आणि 4च्या गटाला 2 सदस्य कसे हाही प्रश्न एक निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यानंतर फक्त यांना डिक्लेअर करायच्या, त्याला कोणताही जेव्हा छाननी झाली जिल्हाधिकाऱ्याकडून संपूर्ण लिस्ट पूर्ण आली त्याच्यामध्ये फक्त जे अर्थधारक आहे आणि एका गटामध्ये समजा 5 लोकांनी फॉर्म भरलेला असेल तर त्याच्यामध्ये गटनेत्यासोबत चर्चा करून जो गटनेता बोलेल, जो पत्र देईल, एक जो बी कॅन्डिडेट राहील त्याला त्यांना घोषित करायचे आहे. त्याला कोणतीही छाननी करण्याची गरज नाही. त्यांनी मिसयूज ऑफ पॉवर केलेला आहे आणि ह्या जनतेने जे दिलेला त्याला हे आहे निवडून दिलेलं आहे त्याचा दुरुपयोग करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्या नगराध्यक्ष पदावर मिसयूज ऑफ पॉवरचा हे होईल आणि गुन्हाही दाखल करण्याचं काम होईल. अशा प्रकारची व्यवस्था या तुमसर नगर परिषदमध्ये सुरू आहे. त्यांचे वरचे जे लोक आहेत त्यांना जे समर्थन करतात, त्यांना आशीर्वाद देतात, अशा प्रकारची सर्व लोकांना माझी विनंती आहे की अलोकशाही पद्धतीने जे नगरपालिका चालविण्याचं काम आहे ते पद्धतला कुठेतरी लोकांनी आम्हाला साथ दिला पाहिजे. 2 दिवसात 3 दिवसात ते क्लिअर होईल. त्यांना स्वीकृत सदस्यता काही कोणताही सर्टिफिकेट मिळणार नाही, कारण की जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांना माहीत असेल की याने नियमानुसार केलेलं नाही. हे अशा प्रकारची व्यवस्था होऊ शकत नाही. धन्यवाद. कायद्यानुसार आहे ना कलम 51A 1A 9 नुसार 25 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हे निवडणूक घ्यायची होती. त्याच्यानंतर कलम 51A आणि 1A नुसार उपनगराध्यक्षाची निवडणूक घ्यायची होती, बरोबर. तर त्या पद्धतीनं उपाध्यक्षाची निवडणूक पार पडली. आणि मेन मुद्दा आपला जो आहे की स्वीकृत सदस्याचा ना, तर जो कायद्याने मला अधिकार दिला आहे त्याच्या अनुषंगाने मी निवड केली. म्हणजे याच्यामध्ये नमूद असं आहे की जे स्वीकृत सदस्य आहेत हे फायनल आपला जिल्हाधिकाऱ्याकडे यांचे ॲप्लिकेशन्स जातील, ते जे फायनल करतील ते माझ्यापर्यंत पोहोचतील आणि ते जे मला देतील म्हणजे जितके पण ॲप्लिकेशन देतील त्याच्यामधनं जशी आपली गुणोत्तर बघितला तर गुणोत्तरमध्ये आपल्याला 3 कोऑपचे मेंबर द्यायचे होते, बरोबर. तर त्यात असं कुठंच नमूद नाही आहे की याच्यानुसार त्याच्यानुसार जे ते 10 पाठवतील नामनिर्देशन त्यातनं मला 3 फायनल करायचे होते आणि ते कायद्यामध्ये राहून मी ते केले. निवडणूक जे करण्यात यायला पाहिजे होती ते निवडणूक करण्यात आली नाही. इथं कुठंच नमूद नाही की कोऑपची निवडणूक होते असं नमूद नाहीच आहे. कायद्यानुसार मला इतका अधिकार आहे की मी निवड करू शकतो. जे माझ्याकडे ॲप्लिकेशन्स आहेत त्यातला एकही रद्द झाला नाही आहे. जितके आले होते तिथून मी फक्त 3 नावांची घोषणा केली जो माझ्या अधिकारामध्ये हिंदी